नमस्कार मित्रांनो, जसप्रीत बुमराह हे नाव सध्याच्या घडीचं भारतातील सर्वात महत्त्वाचं नाव आहे. कारण तो फक्त एक भारतीय क्रिकेट संघाचा सदस्यच नाही, तर संपूर्ण क्रिकेट टीमचा बॅकबोन आहे. त्याही पलीकडे जाऊन बोलायचं झाल्यास जसप्रीत बुमराह हा जगातील 8वा अजुबा आहे. खरं तर अशा पद्धतीचे असे क्रिकेटपटू शतकातून एकदाच जन्मास येतात. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपण कितीतरी प्रतीक्षेनंतर, कितीतरी कष्टानंतर 2024मध्ये T20 वर्ल्ड कप जिंकलो. भारतीय क्रिकेट टीमच्या प्रत्येक खेळाडूने प्रत्येक सामन्यात आपला जीव ओतून वर्ल्ड कप भारतात खेचून आणला. परंतु विचार करा, जसप्रीत बुमराह नसता तर काय झालं असतं? कल्पनाही न केलेली बरी. ICCने T20च्या मागील 17 वर्षाच्या इतिहासात एकही रन न काढणाऱ्या खेळाडूच्या नावाने पूर्ण स्पर्धा केली. यावरून लक्षात येते की जसप्रीत बुमराह हा भारतासाठी आणि संपूर्ण जगामधील क्रिकेट विश्वासाठी किती महत्त्वाचा खेळाडू आहे आणि त्याची कामगिरी कशा पद्धतीची आहे. आता हे सर्व मी कुठल्या आधारावर बोलतोय? आपण तर म्हणसाल की भारतीय क्रिकेट टीममधील प्रत्येकच खेळाडू अत्यंत महत्त्वाचा आहे, प्रत्येकच खेळाडूने चांगल्या पद्धतीने कामगिरी केली. बरोबर, त्यामध्ये दुमत नाही. परंतु जसप्रीत बुमराह प्रत्येकाच्या एक पाऊल पुढेच होता. आणि हे सर्व समजून घ्यायचं असेल तर आपण पहिल्यांदा T20 वर्ल्ड कप 2024च्या प्रत्येक सामन्यावर एकदा नजर टाकू आणि आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की जसप्रीत बुमराह नसता तर नेमकं झालं तरी काय असतं. त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा. मित्रांनो, 2024च्या संपूर्ण T20 वर्ल्ड कपमध्ये जसप्रीत बुमराहने एकत्रितरित्या 29.4 ओव्हर टाकल्या. जर बॉलचा विचार केला तर एकूण 178 डिलिव्हरी आहेत आणि या 178 पैकी 110 ठिपके आहेत. आता या 29.4 ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने किती विकेट घेतल्या, किती षटकार दिले आणि किती चौकार दिले हेही पाहणं सर्वात महत्त्वाचं ठरेल. चला तर मग पहिल्या सामन्यापासून विचार करू. भारताचा पहिला सामना आयर्लंड बरोबर झाला, ज्यामध्ये जसप्रीत बुमराहने एकूण 3 ओव्हर टाकल्या. फक्त त्यामध्ये 6 रन दिले आणि त्याचबरोबर 2 विकेट घेतल्या. या 6 रनामध्ये एकही षटकार नव्हता किंवा एकही चौकार नव्हता. त्यानंतरचा भारताचा सामना अमेरिकेबरोबर झाला, ज्यामध्ये जसप्रीत बुमराहने 4 ओव्हर टाकल्या आणि यामध्ये एकत्रितरित्या 25 रन दिले. आणि या 25 रनमध्ये हरमनसिंग या अमेरिकेच्या खेळाडूने 1 षटकार मारला. त्याचबरोबर अँडरसनने फक्त 1 चौकार मारला. त्यापुढे कॅनडाबरोबर असलेला भारताचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि त्यानंतरचा भारताचा सामना अफगाणिस्तानबरोबर रंगला, ज्यामध्ये जसप्रीत बुमराहने एकूण 4 ओव्हर टाकल्या. या 4 ओव्हरमध्ये फक्त 7 रन दिले आणि त्याबरोबर 3 विकेटसुद्धा घेतल्या. त्या 7 रनमध्ये अफगाणिस्तानच्या अझमतुल्लाने फक्त 1 चौकार मारला. त्यानंतर आता बांगलादेशची वेळ आली होती. बांगलादेशबरोबर रंगलेल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने एकूण 4 ओव्हर घेतल्या. या 4 ओव्हरमध्ये फक्त 13 रन दिले आणि त्या 13 रनबरोबर 2 विकेटसुद्धा घेतल्या. त्या 13 रनमध्ये मेहदी हसनने जसप्रीत बुमराहला फक्त 1 चौकार मारला. आणि त्यानंतरचा भारताचा सामना जगातील बलाढ्य समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाशी होता, ज्यामध्ये जसप्रीत बुमराहने 4 ओव्हर घेतल्या आणि यामध्ये सर्वात जास्त रन दिले, 29 रन. आणि या 29 रनमध्ये 1 षटकार पॅट कमिन्सने मारला आणि 3 चौकारसुद्धा मारण्यात आले. त्यानंतर आपला भारत सेमीफायनलमध्ये येऊन धडकला आणि या सेमीफायनलमध्ये जसप्रीत बुमराहने फक्त 2.4 ओव्हर टाकल्या, ज्यामध्ये त्याने फक्त 12 रन दिले आणि या 12 रनबरोबर 2 विकेटसुद्धा घेतल्या. या 12 रनपैकी 1 चौकार बटलर नावाच्या क्रिकेटपटूने मारला. त्यानंतर आपण सर्व भारतवासी ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आला होता, तो म्हणजे फायनल. आणि यामध्ये सुद्धा जसप्रीत बुमराहने कशा पद्धतीने आणि किती महत्त्वाच्या 2 विकेट घेतल्या हे सर्वांनीच पाहिलं. आता आपण सर्व म्हणसाल की तुम्ही भारत पाकिस्तानच्या सामन्यावर काहीच बोलले नाही, जो संपूर्ण भारतवासियांचा सर्वात आवडता विषय आहे. सर्वात आवडती मॅच कुठली असेल तर ते भारत पाकिस्तानच असते. तर मित्रांनो, भारत पाकिस्तानच्या सामन्यामध्ये जसप्रीत बुमराहने एकूण 4 ओव्हर टाकल्या. या 4 ओव्हरमध्ये फक्त त्याने 13 रन दिले आणि त्याचबरोबर 3 विकेटसुद्धा घेतल्या. या संपूर्ण सामन्यात बाबर आझमला सोडलं तर कुणी जसप्रीत बुमराहला चौकारही मारू शकलं नाही. बाबर आझमने सुद्धा 1 चौकार मारली आणि दुसऱ्या चेंडूमध्ये आऊट झाला. आणि सर्वात विशेष बाब कुठली आहे मित्रांनो माहीत आहे? या संपूर्ण T20 वर्ल्ड कपमध्ये जसप्रीत बुमराहने घेतलेल्या 29.4 ओव्हरमध्ये फक्त 10 चौकार आणि 2 षटकार दिले. संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये एका सामन्यात नाही. याही पेक्षा आश्चर्याची बाब तर ही आहे
की जसप्रीत बुमराहने अमेरिकेबरोबर असलेल्या सामन्याच्या शिवाय एकाही सामन्यामध्ये एकही नो बॉल किंवा एकही वाईड बॉल दिला नाही मित्रांनो. विचार करा, हा तोच जसप्रीत बुमराह आहे ज्याच्या एका नो बॉलने आपण चॅम्पियन्स ट्रॉफी हरलो होतो. आता हे सर्व पाहिल्यानंतर आपण सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की जसप्रीत बुमराह नसता तर काय झालं असतं. खरोखरच जसप्रीत बुमराह हा जगातील 8वा अजूबा आहे की नाही. मी आणि माझ्यासारखे अनेक जसप्रीत बुमराहला सॅल्यूट करतो आणि त्याचं T20 वर्ल्ड कपमध्ये असलेलं काम कधीच आयुष्यात विसरणार नाही आणि यानंतरच्या पिढ्यासुद्धा कधीच जसप्रीत बुमराहला विसरू शकणार नाही. मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू महत्त्वपूर्ण विषयासह, समाज उपयोगी विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.